सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे। सासवड नगर परिषद निवडणूक 2025 मोठ्या उत्साहात सासवडमध्ये चालू असताना विविध पक्षांकडून मोठ्या ताकदीने प्रचार मोहीम तसेच यंत्रणा राबवत असताना सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच जवळपास तब्बल 27 वर्ष नगरपालिकेमध्ये जनतेची सेवा केलेले प्रदीप अण्णा गिरमे आपल्याबरोबर आहेत। सासवडच्या विविध सर्वांगीण विकासामध्ये कुठेतरी एक चांगला हातभार त्यांच्या माध्यमातून लागताना त्यांनी जे चांगल्या योजना आहेत त्यांची वाहवा नक्कीच केलेली आहे। परंतु सासवडमध्ये ज्या काही गोष्टी वेगळ्या स्वरूपात पुढे आल्या किंवा ज्या योजना त्यांना चुकीच्या वाटल्या त्यांना सडेतोड आणि रोखठोक उत्तरं द्यायचं काम अण्णांच्या माध्यमातून झालेलं आहे। कुठेतरी एक त्यांच्याकडे बघता की लोक विचार करतात की इलेक्शन निवडणूक आली की काहीतरी अण्णांचं स्टेटमेंट चालू होतं, बट जे सत्य मांडण्याची ताकद किंवा सत्य स्वीकारण्याची ताकद प्रदीप गिरमे यांच्यामध्ये आहे। आपल्याबरोबर अण्णा आहेत। अण्णा नमस्कार। नमस्कार। तुम्ही 27 वर्ष नगरपालिकेमध्ये काम केले आणि कुठेतरी एक सासवडचा जो चेहरा आहे तुम्ही जवळून बघितला आहे। आत्ता तुम्ही जे निवडणूक होत आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे? आत्ता ज्या भोगातल्या निवडणुका 1925च्या ज्या सार्वत्रिक निवडणुका त्या संदर्भामध्ये जे प्रत्येक पक्षाचे लोक तात्कालीन सत्ताधारी असतील किंवा आत्ता जे शिवतारे बापूंचे काही शिवसेना आणि राष्ट्रवादी पॅनल असेल त्या माध्यमातून त्यांनी आपापली मतं विचार करायचा प्रयत्न लोकांसमोर कशा प्रकारे जायचं, आम्ही काय करणार, काय केलं नाही, काय करायला पाहिजे होतं, ह्या पद्धतीने दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने व्यासपीठावर ह्या तुमच्या माध्यमातून तुमच्या परत मीडियामधनं हे लोकांसमोर भूलथापा करायचा प्रयत्न करतात। पण खरी वस्तुस्थिती पाहिली तर फार अलग आहे नगरपालिकेची। मी 1985 सालापासून नगरपालिकेमध्ये मी अपक्ष निवडून आलो आहे। माझा प्रभाग होता हडको भाग। त्यावेळेला माझा त्या प्रभागाशी काही संबंध नव्हता, पण त्यावेळेला निवडून आल्यानंतर त्या काही लोकांच्या समस्या होत्या। म्हणजे 1950 सालचा विषय खुनशीपोटी म्हणजे पहिलं जे राजकारण होतं इतर पक्षांचं त्या राजकारणापोटी ज्या वेळेला काही सत्ताधारी पक्षावर सत्तेवर आले त्यावेळेला 8-8, 10-10 वर्षापासून त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं होतं। काही लोकांना झोपडपट्टी असेल, दत्तनगरचा भाग असेल, परत काही लोक त्या ठिकाणचे नळ कनेक्शन पाण्याचे पाईप टाकून त्या ठिकाणी त्या लोकांची मी सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या लोकांनी त्या माध्यमातून माझा त्या भागात काही संबंध नव्हता। लोकांची एकच अपेक्षा होती की पहिलं आमचं काम करा मग तुम्हाला आम्ही मतदान करू। तर मी प्रत्यक्ष कृतीमध्ये काम केल्यामुळे त्या लोकांनी मला डोक्यावर घेऊन माझ्या अंगावर गुलाल टाकला। ते अत्यंत शोकांतीचा भाग आहे। माझ्या त्यावेळेला विरोधात या नगरपालिकेचे सिटिंग अध्यक्ष होते माननीय चंद्रकाका जगताप, या तालुक्याचे MLA होते दादा जाधवराव। ह्या दोघांची कॅन्डिडेट माझ्या विरुद्ध त्या ठिकाणी उभी असताना मी एक आपलं त्यावेळेला मी माझ्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे अतिशय बालिश म्हणजे मी ह्याच्यात होतो 22, 23, 24 वयाचं साधारण। त्या दृष्टीने मी माझ्या सगळ्या मुलांच्या माझ्या कार्यकर्त्याच्या जीवावरती इलेक्शन मी आमच्या उद्या भविष्यामध्ये नगरपालिकेत मी काय करणार ते सगळे त्यांचे विचार मी देऊन त्या लोकांनी मला त्या ठिकाणी साथ दिली आणि आत्ता मला योग आला त्या लोकांचाही आत्ता या माध्यमातून मी त्यांचे मी आता आभार मानतो। सासवडमध्ये ज्या विविध योजना किंवा ज्या काही गोष्टी सासवडच्या आता गेली 4 वर्ष प्रशासन होतं, प्रशासनाच्या माध्यमातून काम करता की नक्कीच सासवडची जरा थोडीशी दुर्दशा झाली। परंतु त्याच्या प्रशासनाच्या अगोदर काही सत्ताधारी किंवा ज्या पक्षाचं या ठिकाणी प्रभुत्व होतं पालिकेवर त्यांच्या माध्यमातून बी चांगल्या योजना झाल्या, परंतु त्या योजना कुठेतरी तुम्ही मांडता की तुमच्या अहवालामध्ये कुठेतरी त्याला काही त्याच्या त्रुटी आहेत त्या दाखवलेल्या आहेत किंवा सासवड नगर परिषदेमध्ये ज्या काही विविध योजना आहेत त्याच्या त्रुटी
दाखवण्याचा प्रयत्न केलात, त्या त्रुटी काय असं आहेत की ज्या तुम्हाला खटकतात किंवा त्या समाजयोग्य नाहीत? वास्तविक परिस्थिती जर पाहिली तर हे आता जे तत्कालीन सत्ताधीश होते, आता गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी जे प्रशासकीय काळ आला, आता ते परवाचे भाषण ऐकलं, त्यांनी सगळा रोष या 3 वर्षाचा प्रशासकीय काळावर ते जे आहेत शिवो त्यांच्यावर सगळं ती माथ्यावर त्यांचा फोडायचा प्रयत्न केला. पण ॲक्च्युली तशी परिस्थिती नाही. ॲक्च्युली त्यांचाच कंट्रोल त्याच्यावर होतं. म्हणजे याचा अर्थ मी असं सांगू शकतो की हे जे नेतृत्व आहे हे दिशाहीन नेतृत्व आहे. यांना फक्त मतापुरतं यांचं राजकारण असतं, मतापुरतं फक्त सगळ्या समाजात जातात आणि त्याचा फायदा झाल्यानंतर त्या समाजाकडे ते दुर्लक्ष करतात. मग त्या गावातील वाढीव हद्दीमधल्या काही समस्या असतील, गावठाणातल्या काही समस्या असतील, आज तागायत कुठल्याही वाढीव हद्दीमध्ये किंवा ज्या वाढीव हद्दीमध्ये ज्या सोसायट्या झाल्यात त्या सोसायटीचं जे बांधकाम झाले त्यांचा विकास निधी भरपूर यांनी घेतलेला आहे. आता ही झालं 3 वर्षातलं प्रशासकीय राजवटलं, मी आता बोलत नाही. पण जे तत्कालीन सत्ता होती त्यांच्या संदर्भात मला काही गोष्टी सांगायच्या मी आता सांगतो. आता शेकडो सोसायट्या आपल्या त्या बाजूला झालेल्या आहेत. कुठं? हिवरे रोड म्हणा किंवा उत्तरेकडे आपल्या स्टँडच्या पलीकडची साईड प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असतील, त्या ठिकाणी अत्यंत लाखो रुपये त्यांनी विकास निधी घेतला. पण काही त्या सोसायटीमध्ये काही तांत्रिक विरोधक लोक होते, त्या सोसायटीमध्ये राहणारे काही मोजके बोटा इतके लोक असतील, पण त्यांना त्या 4-5 लोकांसाठी संपूर्ण सोसायटी लोकांना इनिव्हेट झालेले. त्या ठिकाणी विशिष्ट रस्ते दिले गेले नाहीत, पाण्याच्या कुठल्या सुविधा दिल्या गेल्या नाहीत किंवा ड्रेनेजच्या कुठल्या सुविधा दिलेल्या नाहीत. आजही त्या लोकांशी तुम्ही जर जाऊन चर्चा केली उद्या कधी त्या माध्यमातून, तर मी जे सांगितलं तीच लोक तुम्हाला आता सांगतील. याच्या पलीकडे ह्यांनी कुठलंच काही केलेलं नाही. सासवडमध्ये ज्या पद्धतीने काही गोष्टींचा गाजावाजा होतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही परखडपणे काही निवेदनं पत्रकं काढून तुम्ही पाठीमागील सत्ताधारी असतील किंवा प्रशासन असतील यांचा धिक्कार केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय खटकतं आहे की सासवडमध्ये ज्या पद्धतीने घडायला पाहिजे ते घडलं नाही, असं तुम्ही कोणती गोष्ट आहे की जे तुम्हाला ती खटकत होती किंवा समाजाच्या दृष्टीने ती अयोग्य होती परंतु तुम्ही ती पत्रकाद्वारे मांडली? नागरिकांच्या निदर्शनास द्यायचं म्हटलं तर आता नगरपालिकेची पोझिशन अत्यंत स्ट्रॉंग आहे. गेल्या 7-8 वर्षापासून 100 कोटीच्या पुढे या नगरपालिकेचं बजेट आहे. 23-24चं बजेट मी पाहिलं, 19-20चं बजेट पाहिलं तर 121-22 कोटीच्या आसपास आहे, 22-23चं पाहिलं तर 126-27च्या आसपास आहे. आता 24-25चं बजेट माझ्या माहितीप्रमाणे 181 कोटीचं बजेट आहे. याआधी 100 कोटी बजेट असतानासुद्धा यांनी कुठली दूरदृष्टी कुठलाही विकास त्यांनी करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी एकच त्यांनी त्या ठिकाणी समजलं की नगरसेवक मी, शिवो मी, अध्यक्ष मी आणि सगळे कर्मचारी मी, असं एकतर्फी कारभार या गावाशी केल्यामुळं आणि ज्या ज्या ठिकाणी विकास करायला पाहिजे होता त्या ठिकाणी नागरिकांना त्यांनी त्या ठिकाणी वेठीस धरलेलं आहे. आजही लोक त्यांना प्रचार करताना त्याचे उत्तर देतायच की आमच्या भागात काय नाही. तुम्ही परवाची ज्या नागरिकांच्या मुलाखती घेतल्या मी ऐकण्यात आलं की आमच्या भागामध्ये आरोग्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, सार्वजनिक शौचालयाची सोय नाही. या सगळ्या या सोयीपासून का गावठाणामधल्या लोकांना त्यांनी वेठीस धरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी मी आवर्जून सांगू शकतो काय ज्या गोष्टी या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात घडत आहेत की कारण दावे प्रतिदावे केले जात आहेत, विरोधी पक्षांच्याकडून प्रतिदावे केले जातात. सत्ताधारी म्हणण्यापेक्षा जे काय प्रेझेंट आहेत, स्टँडिंग आहेत त्या लोकांच्या पाठीमागच्या काळामध्ये बी काही गोष्टी तुम्ही त्याजवळून बदलल्यात की ज्या तुम्हाला अयोग्य वाटतात. अशा कुठल्या गोष्टी योजना आहेत सासवडमध्ये की ज्या योजना त्यांनी आणल्या त्या समाजापर्यंत आल्या परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या? तसं सांगायचं म्हणून त्रुटी तशा भरपूर आहेत, पण मी विकास कामावरच बोलू शकतो. विकास सहज शक्य असताना आहे ना, विकास करताना नाही, विकासाची त्यांच्याकडे दूरदृष्टिकोन हा प्रकार नव्हता असं माझ्या दृष्टीने मी सांगू शकतो. तो दाव्यानुसार मी सांगू शकतो. गावामध्ये ते स्वच्छता अभियानाच्या संदर्भात म्हणल्यानंतर आता हे गाजावाजा करतं की आम्हाला राज्य लेवलला मिळलं, जिल्हा लेवलला मिळलं, नॅशनल लेवलला बक्षीस मिळलं. हे सर नातात खोटं आहे. माझ्या पत्रकामध्ये मी सगळ्या शौचालयाची परिस्थिती मी आता दिलेली आहे आणि तुमचे जे निरीक्षक कमिटी जी पाहायला येते आजपर्यंत त्या सासवडच्या नागरिकांना कुठली निरीक्षक कमिटी आतापर्यंत पाहायला नाही मिळाली की येतात कधी, जातात कधी, ते नक्की काय फिरून दाखवतात. जर आजची वस्तुस्थिती जीवन जर पाहिली तर कुठल्या आता गावठाणामध्ये किंवा बाहेर गावामध्ये आता चालता येत नाही. खेडेगावामध्ये, शहरामध्ये, वाडीव हद्दीमध्ये ही इतकी परिस्थिती आहे.
पण तुम्ही ज्या वेळेला वार्षिक ज्यावेळेला बजेट तुम्ही दाखवता, खर्ची आणि जमा आणि खर्ची जे भागभांडवल जमतं आणि शासकीय काय अनुदान येतं, तुम्ही ज्यावेळेला मार्च एंडला जे बजेट दाखवता त्यावेळेला नाममात्र शिल्लक दाखवता आणि बाकी रक्कम खर्च होती कुठं, ह्याचा शोध घेतला पाहिजे आणि ह्याचे प्रश्न नागरिकांनी त्यांना विचारले पाहिजेत. करोड रुपये तुम्हाला जर त्या ठिकाणी तुमचं बजेट असेल, शासनाचा सगळा निधी येतोच. आता ॲक्टर 2002 साली बंद झाला, त्याच्या अनुदानपोटी नगरपालिकेला ती मदत पण येतं, दरवर्षी 10% त्याच्यामध्ये वाढ आहे. ॲक्टर 2002ला बंद झाली, त्या बदल्यात शासन त्यांना अनुदान देतं. सरासरी भाव तुमचं वार्षिक तुमची जकात रिकव्हरी जर 10 समजा 1 कोटी असेल, तर दरवर्षी 10 पट्ट्याने ते वाढत येतं. आज 2002 सालापासून आज जकात बंद आहे. भयंकर तो 100% निधी येतो. दुसरा मुद्दा, आता DPTCचा विषयच राहिला. DPTCमधनं जी आता सासूमध्ये कामं केली गेली ती बापू शिवतारेच्या माध्यमातून केली गेलीत आणि बापू शिवतारेंची जी कामं आणली गेली त्या ठिकाणी त्यांना विरोध केला गेला आणि DPTCचे पैसे जमा होतात ते नगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतात. मध्यंतरी 3 वर्षापूर्वी जी आता कामं झाली वाडी वाद्यामध्ये रस्त्यांची, आता माझ्यासमोरचा एक रस्ता आहे, इथं 40 वर्ष त्या रस्त्यावर काही टाकलं नाही की निव्वळ विनाकारण तिथं काही लोक ठराविक विरोधक होती, राजकीय विरोधक होती म्हणून हजारो लोकांनी त्यांनी विठ्ठलदाराचं कारण काय पोचतं. हा सुद्धा नारायणपूर रस्ता जाणार जेजुरी नाका ते नारायणपूर रोड, इथे अक्षरशः मांडी एवढं पाणी साठं होतं, लोकांच्या घरात पाणी शिरत होतं. याचं काम न करण्याचं कारण काय, तर काही मंडळी या ठिकाणी तात्विक विरोधक होती. याचा अर्थ तुम्हाला हजारो लोकांना वेठीदाराचा अधिकार नाही पोचत, मग त्याचा अर्थ तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करता हा मी स्पष्ट दावा करू शकतो. तुम्ही सत्तेवर येऊन जर इतरांचे जर कुठं खुन्नस वगैरे काय हेवे दावे काढत बसला आणि 2 तुमच्या विरोधकामुळे हजारो लोकांना वेठी धरून त्यांना विकासावरून वंचित ठेवायचा प्रयत्न केला असेल तर हे राजकारण योग्य नाही. याचा अर्थ मी आजही जाहीरपणे सांगतो की ह्यांना कुठल्या लोकांची कदर नाही, ह्यांना फक्त नाव परत राजकारण पाहिजे, सत्ता आमच्याकडे पाहिजे. मला एकच सांगायचं की सत्ता जी नगरपालिका चालवणारे लोक केपेबल नाहीत का गावात? बरेचसे लोक केपेबल आहेत, तुम्ही त्या लोकांना पुढं का आणू शकत नाही? आमचा कुणी पुढं आणलं त्याला विरोध नाही, पण ही सत्ता केंद्रीकरण करायचं काय कारण हे विकेंद्रीकरण करा ना. तुम्ही काय कार्यकर्ते तयार नाही केले का? बरेच कार्यकर्ते तयार केलेत, कॅपेबल आहे, तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करा, तुम्ही किंग मेकर व्हा. हे नाही, काय गुप्त काय घटना ठेवायची असते त्यासाठी म्युन्सिपाल्टीचा त्या ठिकाणी बसणारा जे पदाधिकारी ते आमच्या घरातला पाहिजे. हा हट्ट कशासाठी? असं जे निवडणूक आहे त्याच्या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय आव्हान करताल? नागरिकांना मीच एवढंच आवाहन करू शकतो की उद्या येणाऱ्या निवडणुका तुम्ही उमेदवार पाहून मतदान करा. नगरपालिके कोणाच्या हातात गेली पाहिजे, नगरपालिकेचा राहिलेला विकास कोण करू शकतो, ज्याला दूरदृष्टी आहे, जो वेळ देऊ शकतो, जे असे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत अशा लोकांना मदत करा. आता माझं असं म्हणणं आहे की आता जे बाकीचे कोणी उमेदवार आहेत भाजपकडनं ते सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, नेनावी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि ते कॉन्ट्रॅक्ट करतात. मला सांगा, आता कालच्या सभेमध्ये मी ऐकलं की आमचा एक नगरसेवक सकाळी 4ला उठतो, सगळ्या गावात फिरतो, कोणाला पाणी कमी, कोणाचं आरोग्य नाही, कोणाचं गटर नाही निघलं, कोणाचं झाडलोट नाही झाली, मग 11ला आंघोळी जातो. मी कालच्या भाषणामध्ये पाहिलं. पण तो नगरसेवक आरोग्य खात्याचा ठेकेदार आहे ना. कचरा व्यवस्थापन, कचरा झाडलोट त्याच्यावर जे डेलिव्हरीचे कामगार आहेत त्या नगरसेवकाचे कामगार आहेत, ह्या का दुसऱ्याच नावावर आहे. हे सगळ्या नागरिकांना माहिती आहे ना. सासवडकर नागरिक काय पट्टी बांधून नाही राहत, पण अशा जर वल्गना तुम्ही स्टेजवरून करत असताल की आमचा नगरसेवक सकाळी 4ला येतो, 11ला आंघोळ करतो, त्याचा अर्थ काय होतो? सगळ्या सुज्ञ नागरिकांना माहिती आहे तो ठेका आरोग्याचा त्यांच्याकडेच आहे. 30% खर्च बजेटचा हा आरोग्यावर खर्च केला जातो. पाणी पुरवठ्याची समस्या आहे, पाणी पुरवठ्यामध्ये एकही टेक्निकली माणूस नाही. पूर्वी TCL आणि तुरटी वापरत होते, आता गॅसचा प्रकार आहे, कमी जास्त प्रमाण जातं, लोकांना घाण पाणी येतं, लोक नळात नाही येणाऱ्या पाण्याचा वास येतो आहे. ह्याला जबाबदार कोण? माझं एकच म्हणणं आहे, पाणी पुरवठा जे आता फिल्ट्रेशन प्लॅन्ट आहे, जिथनं फिल्टर होऊन ज्या मस्त टाक्या त्या हाय लेवलच्या टाक्या भरल्या जातात त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा कुठलाही टेक्निकल माणूस त्या ठिकाणी आज तागायत आणि भरलाच नाही. 2013-14 साली आकृती मंदाचं गव्हर्नमेंटचं पत्र आलं होतं की ज्या ज्या जागा व्हेकंड आहेत त्या तुम्ही भरा. आमच्याकडे बऱ्याचशा जागा व्हेकंड आहेत, पण त्यांनी ठेका पद्धतीने बदले. मग आस्थापन असेल, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, तुमच्या नळ कनेक्शन जे मीटरचे रिडिंग येणार असतील, संपूर्ण नगरपालिका यांनी खाजगी करायचा प्रयत्न केला आहे. त्याला कुठेतरी नागरिकांनी रोखलं पाहिजे. मी लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न करतो माझ्या पद्धतीने. काही लोक घेतात न घेत हा दुय्यम भाग आला,
परत मागचे जे दिवस त्या नागरिकांसमोर परत यायला नको, ही नागरिकांना मी अपेक्षा ठेवतो की नागरिकांनी योग्य ठिकाणी योग्य उमेदवार योग्य अध्यक्ष हे निवडून दिले पाहिजेत. आणि एक सत्ता घरगुती सत्ता ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आज जी झालेली ही मी कोणाचा उल्लेख नाही करत. महाराष्ट्रामध्ये असे कुठले प्रकार घडलेले नाहीत. नगरपालिका कारभार घरनं कोण चालवित नाही. मी असताना नगरपालिका कारभार रोखलेला आहे. ड्रायव्हर लोकांना खाली उतर रजिस्टर घरी जायचं घरनं कारभार चालायचा. ही कसली हुकुमशाही? ही पब्लिक संस्था आहे, ही पब्लिकची संस्था आहे. त्या नगरपालिकेचा कारभार हा गुप्त चालत नाही. जनरल बोर्ड मीटिंगमध्ये नागरिकांसाठी गॅलरी असते, पत्रकारांना गॅलरी असते. मला सांगा 2010 सालापासून आज तक आहे तुम्ही पत्रकारिता करता, तुम्ही कुठल्या पत्रकारांना विचारा तुम्हाला नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेला वर जायला तुम्हाला एंट्री आहे का? असा काही गुप्त कारभार चालतो नगरपालिकेत सभागृहामध्ये. पैसे आमचे आम्हाला सांगून वापरा, आमच्यासाठी त्याचा यूज करा. नक्की तुम्ही काय करताय? आणि तुम्ही एक नंबरचं बक्षीस मिळतं हे लोकांना आव आणून सांगताय. सासवड आता पुणे हे सासवड हे पुण्याचं उपनगर झालं आहे. लाखो लोक इथं देव काय धार्मिक स्थळं आहेत. एक तरी स्टँडपासून ते खालच्या कचेरीपर्यंत मला एक महिलांसाठी एक तरी तुम्ही मला टॉयलेट दाखवा. हा अतिशय गंभीर विषय आहे. लोकांना रुटीन लाईफ जीवनामध्ये 3 गोष्टी लागतात: आरोग्य, लाईट, पाणी, देवबत्ती. बाकी काय लागत नाही. हे सवडीने काम करतात, लोकांना विठीस जातात असा माझा दावा आहे. हे यांनी करू नये म्हणून मी लोकांसमोर जाहीरपणाने सांगतो की तू उद्याच्या येणाऱ्या इलेक्शनला तुम्ही वैचारिकपूर्वक मतदान करून एकदा इतरांना चान्स देऊन बघा त्यांना नगरवर चालता येते का नाही. असं आभाळातून कोण पडलं नाही ना. आम्हीच चालू शकतो, आम्हीच करू शकतो. आणि काय रील्स फिरतात की राहिलेला विकास करायचा. मग 40 वर्षे विकास करायला मला इतके वर्ष लागतात. मूठभर सासवड 40 वर्ष याला विकास करायला लागतात कसे? दरवर्षी येणारं बजेट तुम्ही खर्च करताच कुठे? मग लोक विकास राहिला काय मला सांगा. तो विकास केला तर माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जर एवढा विकास जर केला असेल, तुम्हाला घरी बसून लोकांना डोक्या घेऊन निवडून दिलं असतं. तुमची एवढी फाटली कशी? रात्रंदिवस पाळताय काय? मग विकास केला आहे ना, लोकांनी तुम्हाला डोक्या घेऊन नाचलं पाहिजे. मग सगळा प्रकार वापरायचा. साम दंड अमुक तमक आर्थिक बाब. पैसा आहे, कुठला पैसा आहे? हा आमचा पैसा आहे. आम्ही टॅक्स रुपये माणसं, आम्ही नागरिक आहोत. आम्ही 1 रुपयाचा टॅक्स भरतो, आमचा अधिकार त्या ठिकाणी पोचतो. ही एक नंबर व्यवसाय झाला व्हाईट व्यवसाय. व्हाईट व्यवसायाला म्हणतो आम्ही, याला म्हणतो सोन्याची ही सोनं देणारी कोंबडी. ह्याला उपमा मी ही देऊ शकतो कारण मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. सभागृहामध्ये मी विरोधात काम केलेलं आहे. म्हणून लोकांना जाहीर या उद्याच्या इलेक्शनचं जाहीर लोकांना आवाहन करतो की विचारपूर्वक मतदान करा आणि थोडा बदल करा, परिवर्तन करा. आणि जर ही येणारी पिढी आता उद्याची येणारी सत्ता जर तुम्ही बदल केला आणि त्यांनी जर ह्या 5 वर्षात काही नाही काम केलं तर ह्यांच्या विरुद्ध बोलायला उद्या तयार आहे. त्यांना संधी तर द्या, आम्हीच करतो. इंदिरा गांधी मेली, राजीववाला आहे ना कोण, पण ती परिस्थिती वेगळी, ह्यांची परिस्थिती वेगळी. जमीन आसमानचा फरक. त्याला गट्स लागतात, निस्वार्थीपणाने काम करायला लागतं. जो स्वार्थ डोळ्यात ठेवून जो सत्ता काबीज करायचा जो प्रयत्न करतो, निश्चितपणे ती जी स्वार्थ साधतात ते 100% लोकांनी विठीस का धरू शकत नाहीत. याचं कारण ते. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे, सगळी विनंती आहे सगळ्या मतदारांना की उद्याचं होणारं मतदानी विचारपूर्वक करा आणि आता बदल करून बघा जमतं का नाही. यांना नाही जमलं तर पुढच्या वर्षी तुम्ही याच ठिकाणी मी तुम्हाला बाईट देईल. ज्यांनी कारभार नाही केला त्यांच्या विरुद्ध उद्या काम करेल. ते अपयश ठरले अजून तिसऱ्या कोणाचा ताब्यात द्या, एवढाच विषय राहतो. आपल्याबरोबर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रदीप अण्णा गिरमे होते. अण्णांच्या माध्यमातून सासूरमधली स्थित्यंतर बघितलेले आहेत. त्यांनी परखड मत काही त्यांनी आपल्याबरोबर मांडलेले आहे. बघूया उद्याची निवडणूक आणि उद्याचा उदय कसा होतो ते पाहण्यामध्ये नक्कीच मजा येईल. धन्यवाद. आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सर्व सुजाण नागरिकांना आव्हान करण्यात येते की सासवडची उद्याची होणारी निवडणूक सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मताचा योग्य वापर करून योग्य उमेदवारांना निवडून द्यावे, हीच अपेक्षा आमच्या न्यूज नेटवर्कतर्फे सर्व सासवडकर नागरिकांना करण्यात येते आणि नक्कीच करतात ह्यात काही शंका नाही.
धन्यवाद. आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.